7वा दिवस काल रात्री देवीचा। आज कोणती रेसिपी बनवूया बरं? चला तर बघूया। आज आपण बनवू उपवासाचे पॅटीस। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, भगरचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ आणि थोडेसे ड्रायफ्रूट। भगरचं पीठ, साबुदाणा पीठ हे सगळं मिक्स करून घेऊ। बटाटा नेहमीप्रमाणे किसून घेऊया। हा आपला छान डो झालेला आहे। त्याला 5 मिनिट आपण फक्त ठेवू, एकजीव होईल सगळं। आता आपण पॅटीस बनवूया। पॅटीस बनवण्यासाठी हे जे आपण बटाटा, भगर आणि साबुदाण्याच्या पिठाचं मिश्रण केलं होतं त्याची पारी करून घेणार आहोत आपण। पारी करून घेतल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट। त्यात मी घातलंय खोबरं, काजू, बदाम आणि किशमिश। असं सगळं सारण त्यात घालायचं आहे आणि त्याचं मस्त आपण पुरणपोळीला करतो ना तसं मस्त गोळा करून घ्यायचा आहे। फक्त हे जाड राहिलं पाहिजे। आपण त्याचे पॅटीस तळणार आहोत। कुठून फुटलेलं नको राहिला तेवढी काळजी घ्यायची आहे। हे पॅटीस तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी सोबत पण सर्व करू शकता किंवा ताक केलं तर त्याच्या सोबत पण तुम्ही सर्व करू शकता। तेल तापलंय आणि आता आपण हे पॅटीस तळून घेणार आहोत। कमी गॅसवर आपल्याला ते तळावे लागणार आहे। तळणाला लोखंडी कढई शक्यतो वापरावी। तेल जळत नाही, आपलं भांड जळत नाही। एकतर तुम्ही नॉनस्टिक वापरू शकता किंवा लोखंडी। आपली उपवासाचे पॅटीस तयार आहेत। पॅटीसवर खाण्यासाठी आपण दह्याची चटणी बनवणार आहोत, पातळ अशी। यात घालूया हिरवी मिरची, साखर, थोडंसं मीठ। मी यात घालणार आहे थोडासा दाण्यांचा कूट, म्हणजे एक टेस्ट येईल त्याला। ही आपली झाली पॅटीस वरून खाण्यासाठी चटणी। आणि असा हा या पातळ चटणी दह्याच्या चटणी सोबत पॅटीस खायचा असतो। एकदा करून बघा, खा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।